अंदाजे आपण 15 लिटर पाण्यामध्ये 1.5 किलो KOH टाकलं आणि त्याच पाण्यात जेव्हा आपण पूर्णपणे ह्युमिक पावडर विरघळून घ्यायची आहे आणि ती विरघळल्यानंतर आपल्याला 1 मिनिट हलवल्यानंतर 1-2 लिटर त्यातलं पाणी घेऊन याच्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे थोडं थोडं आपल्याला पाणी. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी विराज मोरे. आज मी तुम्हाला आपले विज्ञान संत श्री अंकुश पाटील साहेब यांच्या निविष्ठापैकी एक निविष्ठा म्हणजे ह्युमिक ॲसिड आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस व्हिडिओ शूट केला होता तेव्हा माझा ओरिजिनल आवाज होता, परंतु रस्त्यावरती ये जाणारी जी काय वाहनं होती त्याच्यामुळं तो आवाज मित्रांनो काय व्यवस्थित आला नाही आणि व्हिडिओ पूर्णपणे आपला कोलॅप्स झाला होता. त्यामुळं मी बॅकग्राऊंडला आता नवीन आवाजात तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे. तर आपल्याला यासाठी KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागणार आहे, त्याचबरोबर लिग्नाईट पावडर देखील लागणार आहेत. आपण लिग्नाईट पावडर नसेल तर ह्युमिक पावडर देखील आपल्याला चालतं आणि मेन म्हणजे आपल्याला हे ढवळायचं हत्यार पहिल्यांदा लागणार आहे. मित्रांनो, हे काय नवीन घ्यायची गरज नाही. आपल्या गावात एखादं दुसऱ्याकडे असलं तरी चालतं, सगळ्यात मिळून वापरा. तर हे मिक्सिंग होण्यासाठी खूप महत्त्वाचं इक्विपमेंट आहे. तर आपल्याला आज आता काय करायचं आहे की 30 लिटर ह्युमिक ॲसिड बनवण्यासाठी आपल्याला जवळपास 1.5 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागणार आहे. त्याचबरोबर 3 किलो ह्युमिक पावडर देखील लागणार आहे आणि पाणी 30 लिटर लागणार आहे. तर ह्युमिक पावडर जी आहे ती आपण अंकुश पाटील साहेब यांच्या दुकानातूनच आणलेली आहे. तर आपण सुरुवात कशी करायची आहे, तर 30 लिटर पाणी लागणार. 30 लिटर ह्युमिक बनवायचं आहे तर आपल्याला 15 लिटर पाणी आपल्याला एका डबड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1.5 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे. शब्द माझे ऐका, पूर्णपणे. जोपर्यंत ते KOH पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत ह्युमिक टाकायचं नाही. तुम्ही बघू शकता आता मी 15 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि आपलं डबडं जी होतं पहिलंच आपण ह्युमिक बनवलं होतं त्याच्यामुळं ते ऑलरेडी काळंच होतं, त्याच्यामुळं आपल्याला ते हे केलं नाही. त्याच्यानंतर हे बघा 1.5 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपल्याला पूर्णपणे पाण्यात विरघळायचं आहे. जेव्हा तुम्ही ते विरघळचाल त्यावेळेस आपल्याला काय होणार आहे, पाणी गरम होणार आहे आणि जर पाणी गरम झालं असेल तरच म्हणायचं की ते आपण जे KOH आणलेलं आहे ते बरोबर आहे. जर पाणी गरम होत नसेल तर म्हणायचं काय तर झोल बाजार झालेला आहे. तर आता आपण KOH टाकून घेतल्यानंतर ॲमिनो ॲसिड बनवण्यासाठी 15 लिटर पाण्यामध्ये आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड पूर्णपणे विरघळून घ्यायचं. तर आपण आता हलवूया. अरे नुसतं ॲक्शन कर, पुन्हा व्हॉइस ओव्हर कर. जर तू परत जवळ या, दाखवली. बंद कर. मित्रांनो, काय झालेलं आहे, पहिल्यांदाच ह्याच्यात थोडंफार ह्युमिक बनवल्यामुळं पाणी आपलं काळं दिसणार आहे. आता काय करायचं आहे, ह्याच्यात आपल्याला 100 ग्रॅम करत थोडी आपल्याला ह्युमिक पावडर आपल्याला ह्याच्यात मिक्स करायची आहे. त्या थोडी म्हणजे आपण आता हे करायचं आहे आणि ह्या पद्धतीनं आपल्याला थोडं करत टाकायचं आहे आणि हातानं करायचं आहे. बंद कर. मित्रांनो, मिक्सिंग करताना हे आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायचं आहे आणि टाकताना एकदम थोडी बारीक धार लावायची, बासनं टाकायला गाठी होती त्या. तर या पद्धतीनं थोडं टाकायचं, थोडं थांबवायचं. अंदाजे आपण 15 लिटर पाण्यामध्ये 1.5 किलो KOH टाकलं आणि त्याच पाण्यात जेव्हा आपण पूर्णपणे ह्युमिक पावडर विरघळून घ्यायची आहे आणि ती विरघळल्यानंतर आपल्याला 1 मिनिट हलवल्यानंतर 1-2 लिटर त्यातलं पाणी घेऊन याच्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे थोडं थोडं आपल्याला पाणी वाढवत जायचं आहे, एकदमच बाजीसनं पाणी टाकायचं नाही. KOH मध्ये पूर्णपणे ह्युमिक विरघळल्यानंतरच आपल्याला हळूहळू आपल्याला पाणी वाढवत जायचं आहे. म्हणजे 5 मिनटं 1 मिनटं हे फिरवलं, आता हातानं आपल्याला वेळ लागतो भरपूर, तसं हे फास्ट चांगलं फिरवतं. त्याच्यामुळे ह्याचं हे 1 मिनटं फिरवलं की 1-2 लिटर पाणी वाढवायचं ह्या पद्धतीनं.